दिवस दुसरा. दिवस दुसरा चाललेलो आहे जंगल सफारीवरती. सोबत रोशन मनवे बाकीची पोरं पाठून येत आहेत. पाहू शकता या साईडला मोठा बंधारा आहे, दोन्ही साईडनी जंगल. मधोमध चाललेलो आहे, चालायला जागा नाही. जंगलामध्ये मध्यभागी आलेलो आहे. पाहू शकता या बाजूला फक्त थोडंसं पाणी आहे. मोबाईलला नेटवर्क जरा सुद्धा नाही. रानडुकराने असं सर्व नाश केला. इकडे पाण्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी इथे छोटी पार्टी राहिली होती. आता सर्वजण सोबत आले आहेत. इकडे कोणतरी मासे पकडण्यासाठी आलं होतं बघा. खास भटकंतीसाठी मुंबईवरून आलेले रोहन मनवे. पाऱ्यातून चाललेलं आता. बाहेर भरपूर जंगल असल्या कारणाने आता परत जंगलामध्ये चाललेलो आहे. हा इथंच वरती आहे काय हा हे आलेले होते ते एकदा इकडे. आले तर आपल्याला वाट होईल. काय रे वडापाव नाही, वडापाव नाही खाल्ला त्यांनी. कधी आता नाही खाल्ला. शिव्या खाते बांगला झाला आहे. भाग 2 आता सर्व घराकडे चाललेलं आहे. उद्यासाठी माशांना जाण्यासाठी 2 ढाऊ बघितलेले आहेत. तर उद्या सकाळी माशाला जाणार.
होय मारता नाचणी आता भाजली फाटल्या फाटल्या त्यामुळे यायचं तिथं खायचं खायचं राहायचं दोन मध्ये भात पेरणं पाहिजे फाटल्या डुकरांसाठी जे डुकरं येतील ना तिथं मासन करून ठेवायचं टाकले आले पाहिजे आम्हाला नेट नाही म्हणतात नेट नाही टॅरेजवर बसायचं आपण आवाज झाला मग जायचं पुढे जे संपला सगळं एवढं मासे सगळं कापल्यावर एवढं जर मुक्त शकत नाही जाताना झोपता सांगतो की नको म्हणतात जाणारा पायरू लागेल त्यामध्ये टॅरेज बरोबर आहे आपण सगळं आवाज लगेच आवाज क्लिअर समजतो 8 टन सगळं धावत लगेच हा तो सांग आपण फोन स्वतः जायला नको हा तुम्ही कुठे म्हणता मी बलकंदर सांगतो परवा आपण टॅरेज बलकंदर घेतो बलकंदर सांगतो टॅरेज आपण एकच माणूस असतो तरी सोबत बोलला ना दोघंच असणार पायरू लागला ना जाता म्हणजे आम्ही दोघं रागायला मी तर ते परवा मला 7 जण आलं होतं पण यशवंताच्या अंगणात फोन नाही त्यावर गेला अजून एकदा पण नाही मारला नाही तिच्या बघा गेल्या वर्षी मारल्या तेवढा मोठा तेव्हा झोपून जाऊ कुठे उडा तो